2026 पुढच्या वर्षी निवडणूक प्रभाग क्रमांक 7 मध्ये इच्छुक उमेदवार माननीय विठ्ठलदादा शिंदे यांची आज आपण मुलाखत घेत आहोत. तर दादा स्वतःबद्दल थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे. माझी थोडक्यात माहिती अशी आहे की 4 वर्षापूर्वी मी राजकारणात प्रवेश केला आणि तिथून पुढे माझा सगळा प्रवास सुरू झाला. माझ्या घराला कोणताही राजकीय वारसा नाही ना आजपर्यंत होता. सुरुवात माझ्यापासून केलेली आहे आणि सुरुवात करण्याची वेळ इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणलेली आहे. सुखसुविधा देण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. 25 ते 30 वर्ष झालं एकाच घरात नगरसेवक पद असताना सुद्धा आज आमच्या भागाची अशी परिस्थिती आहे की लोकांना पिण्यासाठी रोज पाणी सुद्धा येत नाही. रस्ते अत्यंत खराब आहेत. 30 वर्ष झालं अजून लोक मातीच्या रस्त्यातून जातात. एक नगरसेवक होऊन गेले असतील, त्यांच्याकडून काय विकास झाला का आपल्या गावात? बघा, आमच्या वार्डात म्हटलं तर 25 ते 30 वर्ष झालं एकाच घरात नगरसेवक पद आहे. आता गेली 5 वर्ष झालं भाजपच्या चारही पॅनल भाजपचे म्हणजे नगरसेवक आले चारही भाजपचे. त्यामध्ये विकास असं झालेलाच नाही आहे. केंद्रात सत्ता भाजपची, महाराष्ट्रात सत्ता भाजपची, महापालिकेत सुद्धा भाजप सत्ता. एवढं सगळं असताना आमच्या वार्डातले संगीताताई खोत या महापौर आमच्या वार्डातून झाल्या, तरी सुद्धा आमच्या वार्डाचा विकास अजून झालेला नाही आहे. आणि कधी होणार तर हा फकड्या करून दाखवणार. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निवडून येणार आणि हा विठ्ठल शिंगाडे बदल घडवून दाखवणार, विकास करून दाखवणार. जो ह्या 25, 30 वर्ष यांना जमलं नाही तेव्हा विठ्ठल शिंगाडे करून दाखवणार. आणि नागरिकांना माझं आव्हान आहे की योग्य व्यक्ती निवडा. 25, 30 वर्ष झालं तुम्ही एकाला निवडून दिलेला आहे म्हणून आज आपल्या वार्डाची अवस्था आहे. 7 नंबर वार्ड असा झाला पाहिजे, लोक बघत राहिले पाहिजेत. मी स्मार्ट सिटी तुम्ही जे म्हणता ना, मी करून दाखवणार स्मार्ट सिटी. तर दादा, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व माननीय राज ठाकरे यांची म्हणते एकत्र येण्याने तुम्हाला या निवडणुकीला कितपत फायदा होईल? खरं तुम्ही माझ्या मनातला प्रश्न विचारला. उद्धव साहेब ठाकरे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी कालच युती जाहीर केली फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी, पण ते सगळीकडे होईल हळूहळू. पण आम्ही शिवसैनिकांच्या संपर्कात आहोत, शिवसैनिक आमच्या संपर्कात आहेत. काल आम्ही जल्लोष सुद्धा केला, तुम्ही बातमी बघितलाच ना. शिवसेना आमच्या सोबत आल्यानं आमची ताकद दुप्पट झालेली आहे. शिवसैनिकांची ताकद दुप्पट झाली, मनसैनिकांची ताकद दुप्पट झाली. महानगरपालिका निवडणुकीत मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस मशाल चिन्हाला मिरज मधून जास्त लीड मिळालं आणि तोच पॅटर्न ह्या वेळेस राबवला जाणार आहे. मनसे आणि शिवसेना मिळून ह्या वेळेस पण तोच पॅटर्न लावला. मिरजेतून जास्तीत जास्त मतदान आम्हालाच होणार, कारण प्रत्येकाने आजपर्यंत सत्ता भोगलेली आहे पण कुणी विकास केलेला नाही. एक वेळ लोकांनी आम्हाला चान्स द्यावा आणि आमचा विकास बघावा. स्मार्ट सिटी काय असते आम्ही दाखवून देऊ. तर दादा, याआधी कोणता सामाजिक किंवा राजकीय अनुभव तुम्हाला आहे का? सामाजिक राजकीय अनुभव साहेब, 4 वर्षापूर्वी मी एक सामान्य नागरिक होतो. 4 वर्षांना आमचे मित्र मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी माझ्या डोक्यात एक कल्पना दिली की बाबा विठ्ठल, तू पण राजकीय प्रवास तुझा सुरू कर, पक्षात एक काम चालू कर. मी राजकारणाच्या विरोधातला माणूस आहे, कारण मला हे राजकारण पडत नव्हतं. पण जसं तानाजी सावंत साहेबांनी मला घेतलं प्रवास, तसे ओढ तयार झाली, आवड निर्माण झाली राजकारणाची आणि तिथून मी घडलो. आज जो मी आहे ते पूर्ण आमचे जिल्हाध्यक्ष, माझे मित्र सन्माननीय तानाजी दादा सावंत यांच्यामुळे माहिती आहे आणि त्यांचा मी शिष्य आहे. आणि संघर्ष कसा करायचा आणि पुढच्याला कसं नमवायचं, आपलं काम कसं झालं पाहिजे, लोकांसाठी काय केलं पाहिजे, हे सगळे शिकून मला त्यांच्याकडून मिळालेले. तर तुम्हाला पण माहितीच आहे की आता सध्याला भाजपची सत्ता आहे, मग तुम्हाला वाटतंय का की आपल्या भागामध्ये विकास झालेला आहे त्या पद्धतीने? होय साहेब, विकास झालाय की. तो विकास फक्त कागदावरती झालेला आहे. विकास झालाय नाही झाला हे ह्याबद्दल नाही, विकास झालाय फक्त कागदावरती झालाय, अजून आपल्या प्रभागात तर कुठे दिसत नाही. आता शोधावा लागेल. आता माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आपण एक वार्डाचा सर्वे करावा आणि तो विकास कुठे झाला हे शोधून नागरिकांसमोर आणावा, जेणेकरून नागरिकांना कळलं पाहिजे
की भाजप सत्तेत असताना भाजपने किती विकास कामं केली आणि त्यांनी जे सांगतात आणि ते सत्य परिस्थिती हे तुम्ही लोकांसमोर दाखवा, जेणेकरून नागरिकांना कळेल की बाबा खरंच विकास कामं कागदावरती झालेली. सर, जर आता तुम्ही नगरसेवक झाला तर तुमची भूमिका काय असेल? बघा, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि नगरसेवक पदी माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि जर मी नगरसेवक झालो, होणारच आहे, जर झालो तर सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर स्मारक हे आमच्या भागात आणणार आहे. मी मोठं भव्य दिव्य असं अहिल्यादेवी होळकर स्मारक बनवणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या भागात चांगल्या दर्जाची शाळा नाही आहे. दुसरी गोष्ट ही करणार की आमच्या भागात चांगल्या दर्जाची शाळा बांधणार. तिसरी गोष्ट, ग्रंथालय, जे आज आमच्या गोरगरिबांची मुलं शिक्षण घेण्यासाठी बाहेर जातात, बाहेर जाऊन त्यांना लायब्ररी लावावी लागते, तिथं राहण्याचा खर्च आहे, खाण्याचा खर्च, जेणेकरून आमची मुलं शिकली पाहिजे यासाठी मी एक लायब्ररी उभारणार आहे, ग्रंथालय. आणि त्याच्यानंतर भागातले आमच्या सर्व रस्ते, सर्व गटारी आणि महत्वाचा प्रश्न पाण्याचा, पिण्याचं पाणी आम्हाला रोज मिळत नाही. आमच्या भागात पाण्याची टाकी सुद्धा नाही, पाणी सुद्धा मिळेल. सर्वप्रथम हा विषय मी निकाली लावणार. मी नगरसेवक झालो की तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते सगळ्या गोष्टी मी करणार आणि पाण्याचा प्रश्न तर नक्कीच निकाल लावणार. ज्या दिवशी मी नगरसेवक तिथनं 6 महिन्यात प्रत्येक घरात रोज पाणी आलं असणार. तर दादा, तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे. स्मार्ट सिटी योजनेबद्दल तुमचं मत काय आहे? स्मार्ट सिटी आता भाजपनं सुरू केली, पण स्मार्ट कुठं काय दिसत नाही. स्मार्ट त्यांचं फक्त मोबाईल मध्ये दिसतं, न्यूज चॅनलवरती दिसतं. निवडणुका आल्या की ते स्मार्ट सिटी म्हणा, आम्ही केलेली कामं म्हणा, त्यांनी जाहिरात करण्यात एक्सपर्ट आहेत. जे नाही केलेली कामं त्याची पण जाहिरात करतात. मी मनसैनिक आहे. आज मनसे आणि शिवसेना एकत्र झालेली आहे आणि ह्याचा फटका भाजपला बसणार आणि आम्ही 100% निवडून येणार. कारण लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. भाजपकडे फक्त पैशाने श्रीमंत माणसं आहेत. भाजपचा एकच प्लॅन आहे की फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. याला आम्ही कुठतर बदलणार आहे आणि स्मार्ट सिटी तुम्ही जे म्हणता त्यांनी कागदावर केले, आम्ही प्रत्यक्षात उतरवणार आहे. मग आम्ही शहरात राहून आमचा काय उपयोग आहे? यातून आम्हाला असं वाटलं की बाबा आपण किती दुसऱ्यांना रोज रोज मागत बसणार, मला रस्ते करून द्या लोकांसाठी, की काम करण्याची खूप तळमळ आहे, पण ते कुणा मार्फत करावं? तर शेवटी निर्णय घेतला की आपण स्वतःच तयार होऊन आपण स्वतःच हे सगळी कामं नागरिकांची मार्गी लावून दिली पाहिजेत. आणि या उद्देशातून मी येणारी 2026 ची महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे. तर नगरसेवक होण्याची तुमची प्रेरणा काय आहे? बघा, साधी गोष्ट आहे. आपल्या मूलभूत गरजा, आपण शहरात राहतो, आपण शहरातले सर्व टॅक्स भरतो, तर आपल्या मूलभूत गरजा सुद्धा महानगरपालिकेने आपल्याला दिल्या पाहिजेत. हे महापालिकेचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठी नगरसेवक बनवलेले आहेत. पण ह्या नगरसेवकांना त्या गोष्टीचं भान राहिलेलं नाही. ते विसरलेले आहे की आपली कर्तव्य काय आहे. त्यांचं कर्तव्य फक्त एवढंच राहिले आज की वरनं कामं मंजूर करून आणायची, त्यातनं पैसे खायचे, टक्केवारी आपलं घर भरायचं. 5 वर्ष कंटिन्यू हा प्रकार चालतो आणि शेवटच्या एक 6 महिन्यामध्ये नगरसेवक प्रत्येकाच्या दारादारात जातात आणि आम्हाला मतदान करा, आम्ही हे करतो ते करतो, अशा जे आश्वासनं देऊन पुढची 5 वर्ष मागतात. ह्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. मी ह्या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात आहे. माझं मत आहे की जर आपण नगरसेवक आपण कंटिन्यू 5 वर्ष काम केले पाहिजे, लोकसेवेसाठी घातले पाहिजे, घासलं पाहिजे, कारण आपल्याला त्यासाठीच आपली निवड झालेली आहे. ह्या उद्देशातून मी आज महापालिका निवडणूक लढवणार आहे, लोकांची सेवा करण्यासाठी. मी पण त्याच भागात राहतोय, मला पण तिथल्या लोकांची यातना आहेत, मला पण त्याच रस्त्यावर जावं लागते, मला पण त्याच गटारीची समस्या आहे, मला पण त्याच पाण्याची समस्या आहे जे इतर लोकांना आहे. आणि मला वाटते मी जर झालो नगरसेवक तर ह्या लोकांच्या गरजा आणि माझ्या गरजा सेम आहेत, त्यामुळं मला होणं गरजेचं आहे आणि मी होणार आहे. शहर महानगरपालिका 2025 पंचवार्षिक निवडणूक काळा क्रमांक 7 इच्छुक उमेदवार माननीय विठ्ठलदादा शिंगारे यांनी लोकसभा जिल्ह्याबद्दल दादा खरंच तुमचं मनापासून धन्यवाद.